नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण 11वी फिजिक्स पहिला चॅप्टर कालच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं. चॅप्टरचं नाव आहे मेजरमेंट्स. हे तर आपल्याला माहिती आहे, लास्टचा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला असेल. मी काल व्हिडिओच्या शेवटी सांगितलं होतं की व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ते लेक्चर अटेंड केल्यानंतर तुम्हाला ते लेक्चर कळालं अथवा नाही याबद्दल तुमची प्रतिक्रिया कंपल्सरी द्या. परंतु फक्त ठराविक 1-2 विद्यार्थ्यांनी त्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, बाकीच्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. तर कृपया आज तरी ते पालन करा. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण असं शिकलो होतं की मेजरमेंट मोजमाप हे का गरजेचं आहे. तर कुठलीही क्वांटिटी, कुठलीही गोष्ट आपण मोजमापामध्ये खरेदी करतो, विक्री करतो. इव्हन आपल्या आयुष्यातला प्रत्येक घटक, प्रत्येक व्यवहार हा मोजमापाशिवाय होणार नाही, हे समजलं होतं. त्यानंतर आपण 2 महत्त्वाच्या डेफिनेशन्स पाहिल्या होत्या, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी. म्हणजे ज्या क्वांटिटींचं मोजमाप करण्यासाठी त्या इतर कोणावरती अवलंबून राहत नसतील तर त्यांना आपण फंडामेंटल म्हणतो, आणि अशा क्वांटिटी ज्यांचं मोजमाप करण्यासाठी त्या दुसऱ्या क्वांटिटीवरती अवलंबून असतात त्यांना आपण म्हटलं होतं डिराइव्हड क्वांटिटीज. आता अगदी तसंच युनिट साठी सुद्धा आहे. युनिट म्हणजे काय, क्वांटिटी म्हणजे काय आपल्याला कळलं. आता युनिट म्हणजे काय, एकक, कशामध्ये मोजतो. मीटर हे काय आहे, युनिट आहे. कोणाचं, लांबीचं. म्हणजे आपण लेंथ जी आहे, लांबी जी आहे ती कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये मोजतो, सेंटीमीटर मध्ये मोजतो, किलोमीटर मध्ये मोजतो. मग हे सगळे काय आहेत तर युनिट आहेत. त्याचबरोबर सेकंद, तास किंवा मिनिट, सेकंद, मिनिट किंवा तास, सिक्वेन्स थोडा चुकला, हे सगळे सुद्धा काय आहेत, एकक आहेत, युनिट आहेत. कशाचे, टाइमचे. बर, मासचं युनिट काय असणार मग, किलोग्रॅम, ग्रॅम, पाऊंड. ओके, LBS हे सगळे काय आहेत तर मास किंवा वेट यांचे एकक, वजन, युनिट. ठीक आहे. मग हे झाले युनिट. आता आपल्याला बघायचं आहे युनिट नेमके किती प्रकारचे आहेत. तर इव्हन संपूर्ण जगामध्ये, पूर्ण आपल्या पृथ्वीवरती 3 प्रकारच्या सिस्टीम्स आहेत ज्या प्रकारे युनिट आपण ठरवतो. ओके, त्यातली पहिली सिस्टीम. त्यापूर्वी आपण युनिट बद्दल काही आहे का बघूया बुक मध्ये. जर असेल तर त्याची डेफिनेशन लिहून घेऊ, नसेल तर आपण डायरेक्ट चालू करणार आहोत. ओके, युनिटची एक डेफिनेशन सिंपल सांगितलेली आहे. 10 क्वेश्चन वाटल्यास. डिफाइन युनिट ऑफ अ क्वांटिटी. डिफाइन युनिट ऑफ अ क्वांटिटी. आपले लेक्चर याच प्रकारे चालू राहतील. पहिला चॅप्टर आहे, इथं जास्त थेअरी क्वेश्चन्स तयार होत नाहीत, त्यामुळे सध्या तुम्हाला आयडिया येणार नाही. पण ज्यावेळेस आपण यानंतर सेकंड चॅप्टर ग्रॅव्हिटेशन कडे जाऊया त्यावेळेस मात्र तुम्हाला कंपल्सरी एक पूर्ण कल्पना येईल की आपले लेक्चर्स कशा प्रकारे चालणार आहेत. तर लेक्चर मध्ये होणार काय आहे, थेअरी कन्सेप्ट तर मी पूर्ण एक्सप्लेन करतोय, पण सोबतच तो थेअरी क्वेश्चन शिकवत असताना तुम्हाला आधी त्या बीट वरती, त्या कन्सेप्ट वरती एक्झाम मध्ये प्रश्न कसा मिळेल हा प्रश्न तुम्हाला वरती लिहून दिला जाईल. त्याचं जे उत्तर असेल ते तुम्हाला लिहून देण्यासोबतच इथे शिकवलं जाईल. यात 2 गोष्टी घडतील. एक, तुम्हाला तो कन्सेप्ट परफेक्ट होईल, अंडरस्टँड होईल, समजेल. आणि दुसरी गोष्ट अशी घडेल की त्या बीट वरती जर परीक्षेमध्ये प्रश्न पडला तर नेमकं उत्तर कशा प्रकारे लिहायचं याची सुद्धा एक कल्पना मिळेल. आणि सोबतच चॅप्टर संपल्यानंतर जे एक्झरसाइज असते आपली फिजिक्स साठी त्यातले थेअरी क्वेश्चन तुम्हाला ऑटोमॅटिक सगळे अटेम्प्ट होतील. मग राहतो प्रश्न फक्त MCQ आणि न्यूमेरिकल गणितांचा. तो आपण चॅप्टर थेअरी पूर्ण संपल्यानंतर शेवटी ते आपण सगळ्यात सोडवून घेत असतो. ठीक आहे. तर आता काय लिहायचंय, युनिट. स्टँडर्ड मेजर, द स्टँडर्ड मेजर of any quantity is called unit of a quantity. संपले, डेफिनेशन संपलेले. हे पाठ करा अथवा न करा, परीक्षेला पडणार नाहीये, पण लिहून देण्याची गरज होती, दिलेली आहे. आता मिनिंग कळणं खूप गरजेचं आहे. काय सांगितलंय, स्टँडर्ड मेजर. स्टँडर्ड म्हणजे काय, फिक्स.
त्याला गृहीत धरून आपण त्याच्या पटीमध्ये बाकीच्या गोष्टी करणार आहोत, बरोबर. म्हणजे लांबी जर मोजायची असेल आणि आपण एक स्टँडर्ड मेजर घेतलं सेंटीमीटर, तर आपण असं मोजतो की लांबी एखादी स्केल असेल किंवा सेंटीमीटर मध्ये मोजता येण्याप्रमाणे इतर काही भरपूर गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्या मोबाईलची लेंथ असेल, माणसांची उंची सुद्धा सेंटीमीटर मध्ये मोजतात, फूट मध्ये मोजतात, इंचामध्ये मोजतात, ठीक आहे. तर हे सगळं झालं. मग ह्या सेंटीमीटर याला जर आपण स्टँडर्ड मेजर गृहीत धरलं तर याच्या पटीमध्ये आपण मोजत जातो, बरोबर. 1 सेंटीमीटर हे स्टँडर्ड आहे, 2 सेंटीमीटर म्हणजे जे स्टँडर्ड आहे त्याच्या दुप्पट, 3 सेंटीमीटर म्हणजे स्टँडर्ड मेजरच्या 3 पट, 10 सेंटीमीटर म्हणजे त्याच्या 10 पट. म्हणजे इथं आपण स्टँडर्ड काय घेतलं, रेफरन्स. काल आपण बघितलं होतं एक्स आणि वाय ऍक्सिस काढून तुम्हाला सांगितलं होतं, ओ ला आपण काय पकडणार आहे, रेफरन्स पकडणार, त्याच्या आधारे आपण बाकीच्या गोष्टी मोजत जाणार आहोत. अगदी त्या प्रकारे इथं लेंथ असेल तर मीटर किंवा सेंटीमीटर किंवा किलोमीटर या तिन्हीपैकी किंवा इतर भरपूर काही युनिट आहेत, पण एक स्टँडर्ड युनिट आहे, स्टँडर्ड मेजर आहे. मास असेल, मास म्हणजे वस्तुमान, वजन नाही. हे तुम्हाला 10वी पर्यंत विज्ञानाला परफेक्ट झालं असेल अथवा नसेल, इथून पुढे मी ते परफेक्ट करून देईन. मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, हे आत्ताच लिहून ठेवायचंय, लक्षात ठेवायचंय. पुढे चॅप्टर चालू झाल्यानंतर त्या बीटवरचा जो चॅप्टर आहे तो शिकवायला लागल्यानंतर तुम्हाला परफेक्ट समजावून सांगेन की मास म्हणजे नेमकं काय असतं आणि वेट म्हणजे नेमकं काय असतं. पण सध्या डोक्यातून एक कन्फ्युजन दूर करायचंय, मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हा, मान्य आहे की आपण मास सुद्धा किलोग्रॅम मध्ये मोजतो आणि वेट सुद्धा किलोग्रॅम मध्ये मोजतो, पण फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये वेट हे किलोग्रॅम मध्ये मोजत नाही, तर माणसाचं वेट म्हणजे त्या बॉडीवरती, त्या शरीरावरती ऍक्ट झालेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. ओके, ते का असतो, युनिट कसं येतं, काय येतं, आपण हे सगळं डिटेल मध्ये पुढे शिकणार आहोत. पण सध्या हे कन्फ्युजन दूर करणं खूप गरजेचं आहे. युनिट काय कळलं, आता सिस्टीम्स ऑफ युनिट, पुढची एक हेडिंग आहे महत्वाची. सिस्टीम्स ऑफ युनिट. पूर्ण जगामध्ये, पूर्ण पृथ्वीवरती, पूर्ण विश्वामध्ये ज्या 3 प्रकारच्या सिस्टीम वापरल्या जातात त्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. यातली पहिली सिस्टीम आहे कॅपिटल एम, कॅपिटल के, कॅपिटल एस. नेमकं काय या सिस्टीमचा लॉंग फॉर्म काय होतो, तर नावावरून घ्यायचं. काल आपण शिकलं फंडामेंटल क्वांटिटी मध्ये पहिल्या 3 क्वांटिटी कोणत्या होत्या, लेंथ, मास आणि टाइम. बाकी आहेत आणखी टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, त्यापैकी पहिल्या 3 आपण शिकल्या, लेंथ, मास आणि टाइम. तर ह्या 3च क्वांटिटी वरून त्यांचे जे काही आपण युनिट घेणार आहोत त्यानुसार सिस्टीम ऑफ युनिट तयार झालेले आहेत. त्यातली पहिली सिस्टीम आहे MKS सिस्टीम. आता MKS म्हणजे काय, तर M stands for meter, K stands for kilogram and S stands for second. आता हे तरी आपल्याला बेसिक माहिती आहे. मीटर कशाचं युनिट आहे बाबांनो, तर मीटर हे लेंथचं युनिट आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण इथं लेंथचं युनिट घेतलं, ते कोणतं आहे, मीटर. के फॉर किलोग्रॅम, किलोग्रॅम कशाचं युनिट आहे, मासचं युनिट आहे, वेटचं म्हणायचं नाही. ओके, कसं युनिट आहे, मास, मास म्हणजे वस्तुमान. आणि सेकंड हे कसं युनिट आहे, तर टाइमचं युनिट आहे. बघा आता काल सांगितलं 3 क्वांटिटी आल्या का नाही, फंडामेंटल बेसिक मूलभूत ज्या राशी होत्या 3, त्यापैकी पहिल्या 3 लेंथ, मास आणि टाइम, या अशा क्वांटिटी आहेत त्या इतर कोणावरतीही अवलंबून राहणार नाहीत. ओके, लेंथ मोजण्यासाठी आपण व्हेलॉसिटीचा उपयोग कधीच करत नाही. हा, लेंथचा उपयोग करून व्हेलॉसिटी मोजतो, परंतु व्हेलॉसिटीचा उपयोग करून आपण लेंथ मोजत नाही. त्याला सेपरेट, त्याचं स्वतःचं क्वांटिटी अशी आहे की याचं मेजर करण्यासाठी स्वतःचे सेपरेट इन्स्ट्रुमेंट आहेत. त्यामुळे आपल्याला कुठलेही डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन कुठलीही प्रोसिजर करायची गरज पडत नाही. त्यामुळे लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, या फंडामेंटल क्वांटिटी. मग जर लेंथचं युनिट, आता लेंथ, लांबीचे युनिट काय काय सांगितले आपण, मीटर सांगितलंय, सेंटीमीटर सांगितलंय, किलोमीटर सांगितलंय, मायक्रोमीटर आहे, नॅनोमीटर आहे, गिगामीटर आहे, टेरामीटर आहे. हे सगळे जे काही आहेत ते लांबीचे युनिट आहेत. पण या सगळ्यापैकी
स्टँडर्ड आपण कोणाला पकडले? मीटरला. ओके. त्याचबरोबर मास मध्ये, आता मासचे युनिट काय आहेत? ग्रॅम आहे, किलोग्रॅम आहे, परंतु यापैकी आपण कोणतं घेतलंय? फक्त किलोग्रॅम घेतले. टाइम साठी सेकंद आहे, अवर आहे, मिनिट आहे, मिली सेकंद आहे, मायक्रो सेकंद आहे, पिको सेकंद आहे, नॅनो सेकंद आहे, भरपूर आहेत. पण त्यापैकी रेफरन्स कोणाला पकडायचा आहे? सेकंदाला. म्हणजे जर लेंथचं स्टँडर्ड युनिट आपण मीटर घेतलं, मास साठी स्टँडर्ड युनिट किलोग्रॅम घेतलं आणि टाइम साठी स्टँडर्ड युनिट जर सेकंद घेतलं, तर या प्रकारच्या सिस्टीमला आपण कोणती सिस्टीम म्हणायचं आहे? MKS, मीटर किलोग्रॅम सेकंद सिस्टीम. ही पहिली सिस्टीम. वहीवरती एवढंच लिहून घ्यायचं, इथं काय थेरी वगैरे जास्त लिहायची गरज पडत नाही. हे फक्त गोष्टी अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. नंबर 2 ची जी काही सिस्टीम आहे ती आहे CGS सिस्टीम. याच प्रकारे आता इथं बघा, पहिल्या सिस्टीम मध्ये आपण पहिला जो शब्द होता तो कोणासाठी निवडला? लेंथ साठी. इथे तेच करायचंय, फक्त लेंथचं कोणतं युनिट C पासून चालू होतं? तर सेंटीमीटर चालू होतं. म्हणजे या 2 नंबरच्या सिस्टीम मध्ये C stands for सेंटीमीटर, G stands for gram and S stands for second again. ओके. हा, S म्हणजे टाइमचं जे आहे ते आपण ज्या 3 सिस्टीम शिकणार आहोत, तिन्ही सिस्टीम मध्ये टाइम हा सेकंदामध्येच मोजतात. तो मिनिट किंवा आवर मध्ये मेजर केला जात नाही. तो कशामध्ये मोजतात? सेकंदामध्ये. फक्त पहिल्या दोन्हीवरती जास्त डिपेंड आपण राहणार आहोत तिन्ही सिस्टीम मध्ये. तर पहिल्या सिस्टीम मध्ये M होतं मीटर साठी, K होतं किलोग्रॅम साठी. त्या प्रकारे इथं C सेंटीमीटर, G ग्राम आणि S सेकंद. इथं महत्वाचं काय आहे तर तीनही जे काही युनिट आहेत, स्टँडर्ड युनिट घेतले, त्यांचे इनिशियल यावरून त्या सिस्टीमचं नाव पडलेलं आहे. म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद सिस्टीम. ही दुसरी सिस्टीम झाली. तिसरी सिस्टीम कोणती मग? नंबर 3. तर ती आहे FPS. ही सिस्टीम सध्या आपल्या इंडियामध्ये कोणी वापरत पण नाही. FPS. ओके. तर काय आहे नेमकी? F stands for अगेन, पहिलं लेटर कोणासाठी? लेंथ साठी, दुसरं मास साठी, तिसरं टाइम साठी. मग इथं S तिसरं टाइम साठी दिसतंय, त्यामुळे आपण इथं सेकंद म्हणू शकतो. यात काही प्रॉब्लेम नाहीये. मगाशी सांगितले पहिल्या दोन्हीवरती जास्त अवलंबून राहायचंय. F आणि P कोणापासून? मग लांबीचं कोणतं युनिट आहे ज्याची सुरुवात F पासून होते? लांबी. काल ज्या लेक्चर मध्ये सांगितलं असं काहीतरी करून. हे काय आहे? 1 फूट. म्हणजे F stands for फूट, नॉट फूट, इट्स फीट. मराठीमध्ये फूट म्हणतो आणि इथं फीट किंवा अदरवाईज मी फूट म्हटला तरी चालेल. ओके, फूटच येतं. फूट, पाऊंड, सेकंद सिस्टीम. तर MKS म्हणजे काय? मीटर किलोग्रॅम सेकंद. CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद आणि FPS म्हणजे फूट पाऊंड सेकंद. ह्या युनिट आहेत. तीनही सिस्टीम मध्ये तुम्ही बघू शकता पहिलं युनिट किंवा पहिलं लेटर हे आहे ते लेंथच्या युनिट वरून घेतलेलं आहे. म्हणजे आपण त्या सिस्टीम मध्ये लेंथ कोणत्या युनिटचा यूज करून मोजणार आहोत त्याचं पहिलं लेटर हे सिस्टीमची सुरुवात. 2 नंबरचं लेटर मास साठी आणि तिसरं टाइम साठी. ते तिन्ही मध्ये सेम आहे. ओके. आता काही वेळेस शिक्षक शिकवत असताना चौथी सिस्टीम आहे असं शिकवतात, ज्याला म्हणतात SI सिस्टीम. SI सिस्टीम म्हणजेच काय तर सिस्टीम इंटरनॅशनल. जनरली तुमच्या बुक मध्ये सुद्धा जो तुमच्या सिलेबस आहे, स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे त्यात सुद्धा याला 4 नंबर असं नाव दिलेलं आहे. पण लक्षात कसं राहणार, जर आपण 4 वेगवेगळ्या सिस्टीम शिकत गेलो तर जास्त कन्फ्युजन होणार. SI सिस्टीम म्हणजेच MKS सिस्टीम. मग MKS हे नाव न ठेवता SI का ठेवलं गेलं तर बेसिक या 3 सिस्टीम आहेत, MKS, CGS आणि FPS. MKS मीटर किलोग्रॅम सेकंद, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद आणि फूट पाऊंड सेकंद. ह्या 3 वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. ह्या तिन्ही पैकी आता
प्रॉब्लेम असा यायला लागला, आपण पूर्वीचे काही उदाहरण, हे युनिटची निर्मिती का झाली याची एक खूप इंटरेस्टिंग किंवा आपल्या सर्वांना ते येणारे प्रॉब्लेम आले नाही म्हणून आपल्याला त्याची तीव्रता जाणवत नाही, इंटेन्सिटी आपल्याला माहिती होत नाही. पण जर आपण त्या काळामध्ये असतो तर हे प्रॉब्लेम फिक्स आले असते. आता सध्या काय आहे, आपण दुकानामध्ये जातो, सरळ त्या जी गोष्ट आपल्याला घ्यायची त्याचं युनिट सांगतो की एवढ्या पटीमध्ये हे द्या. फॉर एक्झाम्पल साखर जर मागायला गेला तर 2 किलो 3 किलो, मग हे किलो 1 किलो म्हणजे नेमके किती. तर हे सध्या सगळीकडे ऍक्सेप्ट केलेलं गेलेलं आहे, बरोबर, कारण किलोग्रॅम सिस्टीम इंटरनॅशनल. पूर्वी काय व्हायचं तर याच्याशी भरपूर असे संबंधित कथा आहेत, गोष्टी आहेत, आपण त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही, वाचत नाही. तर पूर्वी कसं असायचं, राजेशाही असायची, म्हणजे ठराविक एरिया, तिथला एक राजा, त्याची जी काही प्रजा असेल, दरबारामध्ये 7-8 लोक जास्त त्यांना विशेष महत्व असायचं. त्यामध्ये कोणी संपत्ती म्हणजे अर्थमंत्री, सध्या आपण आपल्या भाषेत त्याला अर्थमंत्री म्हणतो, कोणी त्याकडे लक्ष ठेवायचं, कोणी जे काही त्यांचं सैन्य असायचं त्याचं वर्चस्व त्या एका व्यक्तीकडे असायचं. असे वेगवेगळे गट असायचे. मग त्या दरबारामध्ये एखादा गायक असायचा, एखादा नृत्य करणारा असायचा, म्हणजे हे जे काय ते फेमस व्यक्ती आहेत. मग काही राज्यामध्ये कसं होतं तर आता आपण फूट म्हणजे या प्रकारे गृहीत धरतो, बरोबर, हे जनरली असं चिटकत नाही, थोडंसं मध्ये 3 ते 4 बोट अंतर ठेवावं लागतं. आणि हे डिस्टन्स म्हणजे काय, 1 फूट. फूट हा शब्द का आला तर फूट म्हणजे पायाची लांबी, पण आपण सध्या जर पाहायला गेलो तर एवढा मोठा पाय कोणाचाच नसतो. मग हे फूट पायाची लांबी आहे असं का ठरवण्यात आलं तर पूर्वीची माणसं, तुम्ही इतिहास थोडासा पाहिला असेल, तिथल्या माणसांची शरीर तेवढी धिप्पाड होती, त्यामुळे पायांची लांबी सुद्धा कशी असायची, मोठी असायची. मग कुठल्या तरी एका राज्यामध्ये लांबी जी आहे ती मोजण्यासाठी असं काहीच फिक्स युनिट नव्हतं. त्यासाठी कन्फ्युजन होऊ नये, सगळ्यांचा गोंधळ उडू नये यासाठी त्या राज्याचा जो राजा किंवा दुसरा एखादा कोणीतरी फेमस व्यक्ती, सुप्रसिद्ध असलेला व्यक्ती, त्याच्या पायाचं माप म्हणजे 1 फूट असं सुरुवातीला गृहीत धरण्यात आलं. त्याच प्रकारे दुसऱ्या एखाद्या राज्यामध्ये 1 यार्ड म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेट उभारता आणि हात असा करता, ज्यावेळेस अंगठा पूर्ण उभा होतो, नाकाच्या शेंड्यापासून अंगठा स्ट्रेट असताना इथपर्यंतची लांबी, ही लांबी म्हणजे काय, 1 यार्ड. पण त्या कंपॅरिझन मध्ये आत्ताचा 1 यार्ड, आत्ताचे जे काही ह्युमन बिईंग आहेत, जे माणसं आहेत, त्यांचे 1 यार्डची लांबी आणि ती 1 यार्डची लांबी ह्यामध्ये भरपूर फरक होता. मग जसा काळ बदलत गेला तसे ह्या डिस्टन्स मध्ये फरक पडत चालले, किंवा प्रॉब्लेम असे यायला लागले की जर तो प्रसिद्ध व्यक्ती मेला तर काय. मग त्यानंतर पुढचं सोल्युशन असं की तो व्यक्ती जिवंत असताना त्याचे जे काही फूट किंवा यार्ड असेल त्याचे लहान लहान एक रेफरन्स स्टँडर्ड बनवून घ्यायचे. रेफरन्स स्टँडर्ड जे आपण घेतो की त्याच्यानुसार आपण मोजायचं, म्हणजे 1 फुटाची 1 पट्टी बनवली किंवा 5 फुटाची 1 पट्टी बनवली, त्या आधारे आपण 100 फूट 1000 फूट मोजत चालायचे त्या काळचे लोक. पण नंतर असं व्हायलं की काही खराब लोक समाजामध्ये असतात, जे काय करतात, स्वतःच्या मनाने लांबी थोडीशी कमी करणं, थोडीशी जास्त करणं, या प्रकारे. मग हे गोंधळ उडू नये यासाठी सगळ्यात शेवटी लेंथ मोजण्यासाठी आपल्या अर्थला एक रेफरन्स पकडलं गेलं, जे आपली पूर्ण अर्थ आहे. आता अर्थ आपली परफेक्ट परफेक्ट स्पेअर आहे का तर नाही, ती कशी आहे, इलेप्टिकल अंडाकृती आहे. पण आपण ड्रॉ करताना मात्र परफेक्ट स्पेअर काढतो, गोल काढतो, बरोबर, गोल आणि वर्तुळामध्ये फरक असतो. तर जे काही हे 2 पोल जे आहेत, नॉर्थ आणि साऊथ पोल जे आहेत, ह्या 2 पोलला इक्वल डिस्टन्स मध्ये डिवाइड केलं गेलं आणि यातलं एक हे म्हणजे इथून इथपर्यंत किंवा इथून इथपर्यंत याला एक रेफरन्स केलं गेलं. म्हणजे जरी यदा कदाचित काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे जुने रेफरन्स स्टँडर्ड आहेत, ज्या मीटरच्या किलोमीटरचे जे काही मोजमाप आहेत, टेप आहेत, हे जर समजा खराब झाले, कोणाकडे जगामध्ये शिल्लक नाही राहिले, तरी ते नव्याने बनवता यावे यासाठी हा रेफरन्स घेण्यात आला गेला. आणि अशा प्रकारे लेंथ साठी मीटर, मैल किंवा सेंटीमीटर किंवा किलोमीटर या प्रकारे युनिट तयार केलं गेलं. हे पूर्वीचे सगळे इन्फॉर्मेशन्स आहेत. पण सध्या प्रॉब्लेम असा आहे की काही देशामध्ये 1971च्या पूर्वी काही देशामध्ये काय व्हायचं की एका देशामध्ये मीटर, किलोग्रॅम, सेकंद ही सिस्टीम वापरली जायची, एका देशामध्ये फूट, पाऊंड सिस्टीम या प्रकारे यूज केलं जायचं, किंवा कुठे सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद या प्रकारे यूज केलं जायचं. पण 1971 संपूर्ण जे पृथ्वीवरती जेवढे देश आहेत
त्यातले जे ठराविक फिक्स ज्यांचं वर्चस्व थोडंसं जास्त आहे, लोकसंख्या मोठी आहे किंवा ज्यांना थोडंसं जास्त महत्त्व आहे, अशा देशांना एकत्र करण्यात आलं गेलं आणि त्या सगळ्यांच्या मते एक सिस्टीम ठरवण्यात आली जी वर्ल्ड वाईड सगळीकडे ऍक्सेप्ट केली गेली पाहिजे, सगळीकडे स्वीकारली गेली पाहिजे. आणि ती सिस्टीम या तिन्ही पैकी कोणती आहे तर MKS आहे, मीटर किलोग्रॅम सेकंद ही सिस्टीम आहे. हीच का ऍक्सेप्ट केली गेली? आता इथं प्रॉब्लेम असा आहे, मीटर समजा सेंटीमीटर जर गृहीत धरलं, ह्या सिस्टीमला जर जग जाहीर पूर्ण स्वीकारायचं म्हटलं तर रस्त्यांची लांबी मोजणार कशी, हा प्रॉब्लेम. म्हणजे तिथं एक वरती जास्त शून्य वाढत चालले. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. म्हणजे आपला 1 किलोमीटर हे लिहायचं असेल आणि त्याला सेंटीमीटर मध्ये बदलायचं असेल तर जवळपास 1 वरती 5 ते 6 शून्य देण्याची गरज पडायला लागली. म्हणजे जास्त संख्या लांबू नये, मोठ्या होऊ नये, यासाठी वर्ल्ड वाईड एक सिस्टीम ऍक्सेप्ट केली गेली ज्याला काय म्हणायचंय MKS. आणि सगळीकडे ऍक्सेप्ट केले गेले असल्यामुळे या सिस्टीमला पुढे काय म्हणण्यात आलं, सिस्टीम इंटरनॅशनल. म्हणजे पूर्ण सगळ्याच देशामध्ये ही सिस्टीम ऍक्सेप्टेबल आहे. ओके. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाची फिजिक्स मध्ये सुद्धा हे एवढे याला वेळ का घालवला, जवळपास 15 ते 20 मिनिट ह्या 3 सिस्टीम वरती मी बोलतोय. याचं महत्वाचं कारण असं आहे, फिजिक्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करता, प्रत्येक चॅप्टरला न्यूमरिकल्स आहेत, शाब्दिक उदाहरण 10वी पर्यंत ज्या प्रकारे आपल्याला होते, ते न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना तुम्हाला जी काही क्वांटिटी सांगितली गेलेली असेल त्या प्रत्येक क्वांटिटीचं कन्वर्जन हे तुम्हाला SI सिस्टीम मध्ये करणं गरजेचं आहे. हे कन्वर्जन कसं करायचं, का करायचं, हे सगळं आपल्याला इथे शिकायचं. त्यातलं का करायचं हे उत्तर तुम्हाला सांगितलं, कारण ही सिस्टीम कोणती आहे, सिस्टीम इंटरनॅशनल. म्हणजे पूर्ण पृथ्वीवरती तुम्ही कुठल्याही देशामध्ये गेलात, कुठेही गेलात, तर ही MKS सिस्टीम सगळीकडे ऍक्सेप्टेबल आहे. सगळेजण याच्यामध्ये दिलेले मोजमाप स्वीकारतात. ओके. पण जर अशा वेळी तुम्ही सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद CGS मध्ये काही एखाद्या गोष्टीचे युनिट्स वगैरे लिहिले तर मात्र ते सगळीकडे स्वीकारले जातील असं नाही. मग त्यावेळेस तुम्हाला CGS चं कन्वर्जन परत MKS मध्ये करावं लागतं किंवा एका देशामध्ये FPS वापरत असेल तर त्याचं कन्वर्जन परत MKS मध्ये करावं लागतं. मग यासाठी आपण सध्या शिकत असतानाच प्रत्येक क्वांटिटीचं कन्वर्जन MKS किंवा SI दोन्ही एकच आहेत, यामध्ये कशा प्रकारे करायचं हे डिटेल मध्ये सध्या शिकणार आहोत. फक्त MKS म्हणजे लक्षात काय ठेवायचं, मीटर किलोग्रॅम सेकंद. आय थिंक तुम्ही या चारही सिस्टीम बद्दल इन्फॉर्मेशन लिहून घेतली असेल. आणि SI म्हणजेच कोणती सिस्टीम आहे तर MKS. त्यामुळे याला आपण नंबर 4 दिलेला नाही. ओके. तर हे होतं सिस्टीम्स बद्दल की युनिट जे आहेत ते किती प्रकारच्या सिस्टीम मध्ये मोजले जातात. आता यानंतर पुढे आपल्याला काल आपण ज्या प्रकारे दोन डेफिनेशन पाहिल्या होत्या, फंडामेंटल युनिट आणि डिराइव्हड युनिट, त्या प्रकारे इथं आपण आणखी दोन डेफिनेशन बघणार आहोत. फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी हे आपण काल शिकलं होतं. आज फंडामेंटल युनिट आणि डिराइव्हड युनिट हे पाहणार आहोत. त्यामुळे पुढची हेडिंग लिहायची फंडामेंटल युनिट. हेडिंग काय असणार आहे तर फंडामेंटल युनिट आणि सेकंड असेल डिराइव्हड युनिट्स. पहिल्यांदा आपल्याला फंडामेंटल युनिट टाकायची डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय हे तर आपल्याला समजलेलं आहे. इथे युनिट लिहिले, मी क्वांटिटी बद्दल बोलतोय, नीट लक्ष द्यायचंय. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय सांगितलं होतं तर अशा क्वांटिटी ज्यांचं मोजमाप करण्यासाठी त्या इतर कोणावरतीही अवलंबून असणार नाहीत. ओके. याला आपण काय म्हणलं होतं फंडामेंटल क्वांटिटी. आता त्या क्वांटिटीचे युनिट म्हणजेच काय फंडामेंटल युनिट. तीच डेफिनेशन लिहायचे. सिंपली मराठीमध्ये सगळ्यांना कळलं की ज्या फंडामेंटल क्वांटिटी आपण ज्याच्यामध्ये मोजतो किंवा ज्या युनिट मध्ये मोजतो त्या युनिटला काय म्हणणार फंडामेंटल युनिट. त्यामुळे डेफिनेशन काय लिहायचे, युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज, युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज
are called CALLED are called fundamental units. Are called fundamental units. नंबर 2 डिराइव्ड युनिट्स. मग याचे डेफिनेशन तुम्हाला तयार करता येईल का? फंडामेंटल क्वांटिटी ज्या होत्या त्यांचं मोजमाप करण्याचे युनिट म्हणजे फंडामेंटल युनिट. पण डिराइव्ड क्वांटिटीचे मोजमाप करण्याचे युनिट म्हणजे काय? डिराइव्ड युनिट्स. आता फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या? लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, टेम्परेचर असेल, अमाउंट ऑफ इंटेन्सिटी असेल, अमाउंट ऑफ सबस्टन्स असेल, हे सगळ्या काय आहेत? फंडामेंटल क्वांटिटीज. यांना आपण ज्याच्यामध्ये मोजतो ते काय आहेत? फंडामेंटल युनिट. नीट लक्ष द्यायचं, एमसीक्यू मध्ये एक कन्फ्युजन होतं, फंडामेंटल आणि एसआय विद्यार्थी दोन्ही एकच समजतात. काही वेळेस एमसीक्यू असा असतो, खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी कोणती क्वांटिटी फंडामेंटल नाही, कोणतं युनिट फंडामेंटल नाही, म्हणजे असतं सेंटीमीटर असतं, मीटर असतं, किलोमीटर असतं आणि वोल्ट असतं. मग यापैकी विद्यार्थी काय करतात तर सेंटीमीटर फंडामेंटल नाही असं म्हणतात. अरे चुकीचं आहे. सेंटीमीटर हे एमकेएस नाहीये, पण सीजीएस आहे ना. सिस्टीम कोणती का असेना ते वापरतात कशासाठी हे गरजेचं आहे, त्यासाठी फंडामेंटल आणि डिराइव्ड आहे. मग सेंटीमीटर असेल, मीटर असेल किंवा किलोमीटर असेल, हे काय मोजण्यासाठी वापरतात? लेंथ. आणि लेंथ कसली क्वांटिटी आहे तर फंडामेंटल आहे. त्यामुळे हे तिन्ही सुद्धा काय आहेत? फंडामेंटल युनिट्सच आहेत. ओके. हा, त्यांची सिस्टीम वेगवेगळी आहे पण युनिटचा प्रकार मात्र कोणता आहे? फंडामेंटल. आणि डिराइव्ड युनिट म्हणजे कोणते तर व्हेलॉसिटीचं युनिट, ऍक्सलरेशनचं युनिट, फोर्सचं युनिट, कारण या अशा क्वांटिटी आहेत ज्या इतरावरती अवलंबून आहेत. ओके. मग व्हेलॉसिटीचं युनिट आपण काल पाहिलं होतं किलोमीटर पर आवर, किलोमीटर प्रति तास. या एमकेएस मध्ये ते असणार आहे मीटर पर सेकंद, सीजीएस मध्ये सेंटीमीटर पर सेकंद. कोणतंही येऊ द्या, आहे कशाचं? व्हेलॉसिटीचं. मग व्हेलॉसिटी कसली क्वांटिटी आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे. त्यामुळे ते युनिट सुद्धा कोणता आहे? डिराइव्ड युनिट. ओके. दोन गोष्टी खूप कन्फ्यूज करतात, त्यावरती आपण एमसीक्यू सोडत असताना आणखी डिटेल मध्ये बघणार आहोत. हे आतापर्यंत अंडरस्टँड झालं असेल असं गृहीत धरून पुढचा एक महत्वाचा टेबल देतो की ज्याच्यामध्ये ज्या मेन 7 क्वांटिटी आहेत फंडामेंटल क्वांटिटी, आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट नेमके काय आहेत हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर टेबल बनवत असताना पहिल्यांदा इथं लिहायचं आहे फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीज इथं लिहायचं त्यांचं एसआय युनिट. नीट बघा कोणतं युनिट लिहिलंय? एसआय. मग एसआय युनिट म्हटलं की 3 सिस्टीम पैकी कोणती सिस्टीम? एमकेएस. त्यामध्येच याचं युनिट आलं पाहिजे. ओके. पुढे सिम्बॉल हे दाखवायचं कशाने बघूया. फंडामेंटल क्वांटिटी पहिली नंबर 1 लेंथ. आधी आपण 7ही क्वांटिटी लिहून घेऊ. नंबर 2 मास, नंबर 3 टाइम, नंबर 4 टेम्परेचर, नंबर 5 इलेक्ट्रिक करंट किंवा फक्त करंट म्हटला तरी चालेल, नंबर 6 इंटेन्सिटी किंवा ल्युमिनस इंटेन्सिटी. आता ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? आणि नंबर 7 अमाउंट ऑफ सबस्टन्स. आधी पूर्ण लक्ष द्यायचं समोर, आत्ताच कोणी लिहू नका. ह्या मेन 7 क्वांटिटीज आहेत ज्यांना आपण कसल्या क्वांटिटी म्हणणार आहे? फंडामेंटल क्वांटिटीज. हे आपण त्यांना म्हणणार आहोत. आणि या 7ला सोडून इतर जगातली कुठलीही क्वांटिटी असेल, कुठलीही राशी असेल, ती या 7 पैकी एखाद्या किंवा दुसऱ्याचा उपयोग करूनच मोजली जाते. त्यामुळे बाकी सगळ्या क्वांटिटी कशा असतील? डिराइव्ड. त्याचा टेबल आपल्याला बनवणं जवळपास इम्पॉसिबल आहे, कारण त्या
इन्फानाइट क्वांटिटीज आहेत. ओके, त्या फिक्स 100 आहेत का 1000 आपण हे गॅरंटेड सांगू शकत नाही, त्यामुळे तो टेबल आपण घेणार नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, ह्या 7 ला सोडून इतर ज्या काही क्वांटिटीज आहेत त्या ह्या 7 पैकी कशावर तरी अवलंबून आहेत. ओके, त्यामुळे त्या डिराइव्हचा टेबल आपण घेणार नाहीये आणि हा मात्र फंडामेंटल. आता प्रत्येक क्वांटिटी पहिली आहे लेंथ, त्याचं कोणतं युनिट लिहायचं आहे. लेंथसाठी आपण 3 सिस्टीम मध्ये वेगवेगळे 3 युनिट पाहिले. एमकेएस मध्ये पाहिलं मीटर, सीजीएस मध्ये पाहिलं सेंटीमीटर आणि एफपीएस मध्ये पाहिलं फूट. पण त्यापैकी आपल्याला कोणत्या सिस्टीम मधलं युनिट लिहायचं आहे? एसआय म्हणजेच एमकेएस. त्यामुळे लेंथचं जे युनिट आहे ते आपण इथं कोणतं लिहिणार आहोत? मीटर. आणि व्हॉट इज द सिम्बॉल फॉर द युनिट ऑफ लेंथ किंवा मीटर साठी असणारं सिम्बॉल. आता आपण न्यूमेरिकल सॉल्व करताना एखादं उत्तर काढताना 10 मीटर असं आपण लिहित नाही. ते काय लिहितो आपण? फक्त एवढं लिहितो 10 एम फॉर मीटर. त्यामुळे इथं सिम्बॉल मीटर हे कॅपिटल नाही स्मॉल एम लिहायचं. काय? स्मॉल एम. पुढे नंतर काय आहे? मास. मासचं एसआय युनिट म्हणजे कोणती? एमकेएस. त्यात मास काय? किलोग्रॅम. आणि हे सिम्बॉल काय असणार आहे याचं? केजी. डॉट द्यायचा नाहीये, सॉरी हे पुढे आय थिंक नेक्स्ट लेक्चर मध्ये हे तुम्हाला नियम होतील. डॉट का द्यायचा नाहीये, कुठे द्यायचा नाहीये, सिम्बॉल कसे लिहायचे याचे सुद्धा भरपूर नियम आहेत. खूप खूप लहान गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. टाइम, सेकंद, फक्त यस, किंवा कधी कधी हे या प्रकारे लिहितात एसईसी सेक. एकतर फक्त यस लिहा किंवा एसईसी लिहा, पण ऍक्च्युअल युनिट काय आहे? सेकंद आहे. पुढे टेम्परेचर. टेम्परेचरचं आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं फेमस प्रसिद्ध युनिट, तापमान मोजतो कशामध्ये? डिग्री सेल्सिअस मध्ये. पण ते डिग्री सेल्सिअस एसआय युनिट नाही. तर टेम्परेचरचं एसआय युनिट आहे केल्विन. आणि केल्विन हे कधीही डिग्री मध्ये नसतं, फक्त केल्विन असतं. आता डिग्री केल्विन जर लिहिला तर डायरेक्ट 0 मार्क आहे फिजिक्सला. आणि हेच खूप लहान लहान कारण आहेत. या अशा चुकामुळे जरी तुम्हाला फिजिक्सचं परफेक्ट नॉलेज असेल, पेपर तुम्ही आउट ऑफ सोडवला, तरी या अशा लहान लहान चुका आहेत ज्याच्यामुळे आपले मार्क्स कट होतात. आणि या चुका जनरली मॅक्झिमम कुठलेच शिक्षक सहसा विद्यार्थ्यांना सांगत नाहीत. त्यामुळे लहान लहान गोष्टींकडे लक्ष देणं खूप खूप गरजेचं आहे. केल्विन हे कधीही डिग्री मध्ये नसतं, ते फक्त काय असतं? केल्विन असतं. हे मी सांगतो हे चुकीचं वाटत असेल, इवन जर तुमच्या या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये असेल तर तुम्ही वाचू शकता. अदरवाईज रेफरन्स बुक्स असतात फिजिक्स साठी. रेफरन्स बुक म्हणजे वेगवेगळ्या पब्लिकेशनचे, ज्यामध्ये पूर्ण फिजिक्स बेसिक पासून एंड पर्यंत जवळपास असे मोठे मोठे पुस्तकं असतात. त्यातलं एखाद दुसरं पुस्तक घ्या, युनिट लिहिण्याच्या पद्धती नेमक्या काय आहेत ते बघा. त्यामुळे तुम्हाला एक वाक्य जनरली दिसेल की एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन. डिग्री केल्विन असं कुठेच दिसणार नाही. ते जनरली काय असतं? केल्विन. पण ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्री शिकायला जाता तिथं टेम्परेचरचं कन्व्हर्जन येतं सेल्सिअसचं केल्विन मध्ये किंवा फॅरनहाइट मध्ये, त्यावेळेस मात्र जर डिग्री केल्विन आहे असं तुम्हाला शिक्षक वाक्य बोलतील. हे तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा तुम्ही ठरवा, पण जे बुक मध्ये लिहिलेलं आहे, जो ऍक्च्युअल रूल आहे तो मी सांगितलेला आहे. त्यामुळे डिग्री केल्विन असं लिहायचं नाहीये, ते फक्त काय असतं? केल्विन. पण याचं सिम्बॉल काय? तर फक्त के. जर इथं सेल्सिअस असतं तर आपण ते डिग्री सेल्सिअस सिम्बॉल मात्र असा आला असतं, परंतु एसआय युनिट लिहितोय आपण, त्यामुळे सिम्बॉल काय लिहायचं? केल्विन. पुढे इलेक्ट्रिक करंट. आपल्याला माहिती आहे काय आहे? एम्पियर. ओके, इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मोजतो? एम्पियर मध्ये. आणि याचा सिम्बॉल मात्र कॅपिटल ए. आता इथं परत कन्फ्युजन होतं की कॅपिटल ए हे एरियाचं सुद्धा सिम्बॉल आहे, बरोबर. पण इथं आपण सिम्बॉल ऑफ क्वांटिटीचं लिहितोय का युनिटचं लिहितोय? कॅपिटल हे एरियाचं सिम्बॉल आहे, पण एरिया ही क्वांटिटी आहे आणि एम्पियर हे युनिट आहे. त्यामुळे जरी कॅपिटल ए आलं तरी स्वतःला कन्फ्यूज करून घ्यायचं नाहीये. हे खूप लहान लहान गोष्टी आहेत. हा, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, सीडी, स्मॉल सी स्मॉल डी, डॉट द्यायचा नाहीये.
ओके, आता हे पहिल्या 4 तर गोष्टी खरी, पहिल्या 5 गोष्टी आपल्याला माहिती आहेत. लेंथ लांबी माहिती आहे, मास माहिती आहे, टाइम माहिती आहे, तापमान माहिती आहे, इलेक्ट्रिक करंट दिसत नाही पण तरी जाणवतो. विश्वास बसत नसेल तर बटन चालू करायचं, चालू असलेल्या वायरला कट करून पकडायचं, बरोबर तुम्हाला माहिती होऊन जाईल इलेक्ट्रिक करंट काय असतो. ठीक आहे, जर जाणून घ्यायची इच्छा असेल तर. नसेल तर इथे विश्वास ठेवा, कळेल. तो मोजतात कशामध्ये? एम्पियर मध्ये. त्याचं सिम्बॉल असेल कॅपिटल ए. आता ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? तर ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे लाईटची इंटेन्सिटी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या रूम मध्ये एकच बल्ब किंवा एकच ट्यूब लावलात तर त्यावेळेस जेवढा प्रकाश असतो तेवढाच प्रकाश त्याच रूम मध्ये जर तुम्ही 3 ते 4 असे जर ट्यूबलाइट्स किंवा बल्ब लावलात तर तेवढा प्रकाश पडेल का? नाही. तर तिथं व्हाईटनेस किंवा प्रकाशाची तीव्रता जी आहे ती काय होते? वाढते. मग ही वाढलेली तीव्रता किंवा जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी म्हणजेच कोणती? ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि ती मोजतात कशामध्ये? कॅन्डेलामध्ये. त्याचं सिम्बॉल आहे CD. राहिलं शेवट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे काय असतं? तर याचं युनिट आहे मोल्स आणि लिहितात फक्त MOL. पूर्ण नाव मोल्स, लिहितात मोल. आणि इथं मात्र स्मॉल m वापरलं जात नाही, कारण स्मॉल m हे आपण मीटर साठी वापरले, मोल साठी वापरायचं नाही. मग आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय नेमकं? अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे तुम्ही कुठलंही लिक्विड, कुठलंही सॉलिड किंवा कुठलाही गॅस पार्टिकल्स घेतलात किंवा गॅस पदार्थ घेतलात, एलिमेंट घेतलात, तर त्यामध्ये नेमके मॉलिक्युल्स किती आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल वॉटर, पाणी जे आहे ते कशापासून बनलेलं आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून. मग यात हायड्रोजनचे किती ॲटम आहेत? किती अणू आहेत? 2. आणि ऑक्सिजनचा 1. असे हे 3 ॲटम, 3 अणू एकत्र येऊन एक मॉलिक्यूल तयार करतात आणि त्यांची संख्या म्हणजेच अमाऊंट ऑफ सबस्टन्स. म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये फक्त एक लिटर पाण्यामध्ये एकच मॉलिक्यूल असू शकतो का? नाही ना. नंबर ऑफ मॉलिक्यूल मध्ये किती मॉलिक्यूल आहेत हे मोजण्यासाठी अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि याचा यूज तुम्हाला मॅक्झिमम केमिस्ट्री मध्ये होतो. ओके, अमाऊंट ऑफ सबस्टन्स जास्तीत जास्त तुम्हाला कुठे गरज पडते याची? केमिस्ट्री मध्ये. फिजिक्स मध्ये थोडासा हेल्प आहे याची, थोडीशी मदत घ्यावी लागते, परंतु मॅक्झिमम याचं एज्युकेशन जे आहे ते कुठे मिळतं? केमिस्ट्रीला. तर हा होता टेबल, फंडामेंटल क्वांटिटी, त्यांची SI युनिट आणि सिम्बॉल. टेबल नीट पाहून घ्यायचं आहे, व्यवस्थित राईट डाऊन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. यात जर एखादी काही अडचण असेल तर कंपल्सरी मला विचारायचं आहे. आणि परत काल सांगितलेलाच नियम, काल ज्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला रिप्लाय दिलेला नाहीये, रिस्पॉन्स दिलेला नाहीये, अशांनी कृपया रिस्पॉन्स द्या. तुम्हाला लेक्चर्स कळत आहेत अथवा नाहीत. हा, मे बी ते फिजिक्सचे असतील अथवा मॅथमॅटिक्सचे असतील, दोन्ही विषयांसाठी तुम्हाला तुमचा रिस्पॉन्स, तुमची प्रतिक्रिया नोंदवणं खूप खूप बंधनकारक आहे. त्यामुळे मला कळेल की नेमके कोणते आणि किती विद्यार्थी आपले हे व्हिडिओ लेक्चर्स पाहत आहेत. ओके, तर हे ठीक आहे. थोडंसं आज बास करतोय आजच्या दिवस. आता उद्यापासून कालचं आणि आजचे लेक्चर, मॅथचे 2, फिजिक्सचे 2 असे 4 लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला थोडीशी ऑनलाईन लेक्चर करण्याची सवय पडत जाईल. हळूहळू परत आपण लेक्चरचं टायमिंग वाढवत जाऊया आणि फायनली 40 ते 50 मिनिटापर्यंतचे लेक्चर्स आपले होत राहतील. त्याच्यानंतर आपण पुढचा बीट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.